नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम अगदी वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवणार आहोत. एकदम छान टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही आळूवडी बनवून रेडी होते. वाटणार पण नाही की ही आळूवडी आहे म्हणून. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी आळूची पानं घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आळूच्या पानांना असे फोल्ड करायचे आणि कात्रीने कट करायचे. तुम्ही चाकूने कट केलं तरीही चालेल. एकदम छोटे छोटे पीसेसमध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. त्याने एकदम छान कुरकुरीत अशी ही आपली आळूवडी बनवून रेडी होते. बघा, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला इथं सगळी पानं कट करून घ्यायची आहेत. तुम्ही चाकूनी केली तरीही चालतील. एकदम व्यवस्थित अशी छान कट करून घेणार आहोत आपण. बघा, आता इथे मी सगळी पानं अशी कट करून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकतात. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. बघा, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक, लसूण, जिरे आणि मीठ हे बारीक करून घेतलेला आहे मसाला बनवून. तो आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण धनिया पावडर ॲड करणार आहोत. त्यानंतर हाफ टेबलस्पून आपण याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी आपण इथं बेसन पीठ ॲड करणार आहोत. चाळून आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करणार आहोत. छान चाळून घ्यायचं आहे. ज्या बेसन पीठमध्ये गाठी असतात त्या राहत नाहीत चाळून घेतल्यामुळे. तुम्ही पाहू शकतात. बघा, त्याच्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. त्याने आपली आळूवडी अजून कुरकुरीत होते. आता हे छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचा. बघा, आता इथं आपण छान गोळा बनवून घेऊया. ऑलरेडी मसाला बनवताना मी मीठ ॲड केलं होतं म्हणून मी वरतून मीठ ॲड केलेलं नाही आहे. तुम्हाला कमी वाटलं असं तुम्ही वरतून पण ॲड करू शकता. बघा, आता इथं आपला घट्टसर असा गोळा बनवून झालेला आहे. त्यानंतर या गोळ्याचे आपण 2 भाग करणार आहोत आणि सिलेंडर टाईप असे आपले गोळे बनवून घ्यायचे. जास्त मोठ्या साईजचे पण नाही आणि जास्त छोट्या साईजचे पण नाही. अशा प्रकारे आपण याचे आकार बनवून घेऊया वाफवून घेण्यासाठी. बघा, आता हे आपले दोन्ही गोळे बनवून झालेले आहेत. आता बघा, इथे मी कढई गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवले आणि पाणी पण टाकलेलं आहे आणि प्लेटमध्ये ते आपण जे बनवून घेतलेले गोळे आहेत ते आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून वाफ लावून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनटानंतर चेक करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये टूथपिक टाकायची आणि बघायचं की टूथपिकला चिटकतं का पीठ. जर नाही चिटकलं तर आपली परफेक्ट आळूवडी कट करण्यासाठी रेडी आहे. आता ही थोडीशी थंड करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपण कट करणार आहोत. बघायचं अजून 5 मिनटानंतर ही आपली छान थंड झालेली आहे. आता ही चाकूने आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेऊया. जर पातळसर साईजचे जर पीसेस तुम्ही कट केले तर कुरकुरीत एकदम छान होते. बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. एकदम मस्त टेस्टी अशी ही आपली आळूवडी बनवून रेडी होते. एकदम वेगळ्या स्टाईलने आणि खाणाऱ्याला वाटणार पण नाही की ही आळूवडी आहे म्हणून. दिसायला पण एकदम छान आणि वेगळी दिसते. अशा प्रकारे आता दोन्ही आपण जे गोळे बनवून घेतले आहेत ते मी तर कट करून घेतेय. दोन्ही पण गोळे छान कट होत आहेत. बघा, आता इथं आपल्या अशा प्रकारे मी दोन्ही कट करून घेतलेले आहेत. तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आपलं तेल पण छान आता इथं गरम झालेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये एक पीस टाकून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय व्हायला 5 ते 7 मिनटं लागतात. एकदम छान कुरकुरीत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत. एकदम मस्त टेस्टी अशी ही आपली आळूवडी बनवून रेडी होते. 5 मिनटानंतर बघायचा कलर पण छान चेंज झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात. बघा, आता एकदम छान अशी आळूवडी फ्राय झालेली आहे. आपण एक साईडला काढून घेऊया. एकदम मस्त टेस्टी आणि वेगळ्या स्टाईलने ही आळूवडी नक्की ट्राय करा. आता अशा प्रकारे मी सगळे पीसेस फ्राय करून घेते इथे. एकदम मस्त. बघा, आता हे आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा तुम्ही दुसरी ग्रीन चटणी असेल तरी त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एकदम मस्त टेस्टी अशी ही आपली आळूवडी बनवून रेडी आहे. बघा, तुम्हाला मी एक फोडून पण दाखवते. आतल्या साईडने पण एकदम छान अशी आपली कुरकुरीत आळूवडी बनवून रेडी आहे. बघा, एकदम मस्त खायला टेस्टी अशी ही आपली आळूवडी बनवून रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.